श्रीरामपूर तालुक्यातल्या नायगाव येथे जमीन खरेदीसाठी गेलेल्या नेवासे येथील रहिवासी निलेश शेंडगे याला जिहादी वाळू तस्करांनी आणि दाभाडे टोळीनं मिळून मारहाण केली, तसेच गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये बुडवून जीवे ठार मारले। तालुका पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान या प्रकरणामध्ये खुनाच्या गुन्ह्याची कलम वाढ करण्यात आली असून मुख्य आरोपी हा नवनिर्वाचित नगरसेवक असलेला अर्जुन दाभाडे असून त्याच्यासोबतच सागर भोसले, राहुल धुमाळ, मेजर राणा, विजू पवार, अखिल बिल्डर, मयूर शिर्के, राहुल चव्हाण, आसिफ कैची, उद्देश मंडलिक, नमोद कांबळे यांना देखील आरोपी करण्यात आले। दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी नायगाव येथील नदीकाठच्या एका जमिनीच्या व्यवहारासंदर्भात शिर्डी येथील निलेश दीपक जाधव आणि त्याचे साथीदार आले होते। 25 डिसेंबर 2025 रोजी जमीन पाहणी करतानाही काही अज्ञात व्यक्तींनी तेथे जमीन घेऊ नका अशी धमकी दिली होती। मात्र व्यवहार पूर्ण करण्यासाठी रविवारी ते पुन्हा तेथे गेले असता फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ आणि एर्टिगा या लक्झरी गाड्यांमधून आलेल्या 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं सशस्त्र हल्ला चढवला होता। यावेळी गावठी कट्टा, लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी त्यांनी जमीन पाहण्यासाठी आलेल्यांना बेदम मारहाण केली होती अशी फिर्याद श्रीरामपूर येथील चेतन पेत्रस खाजेकर यांनी दिली होती। त्याच्या तक्रारीनुसार या हल्ल्यामध्ये निलेश एकनाथ शेंडगेला जबर मारहाण करण्यात आली होती। त्यानंतर बेपत्ता असल्याचं समजलं होतं। त्यानंतर मैताचा मृतदेह सापडल्यानंतर फिर्यादींनी पुरवणी जबाब दिला असून फिर्यादीचे मामा यांनी गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्यात बुडून मारला आहेत। या प्रकरणी वाढीव कलम लावण्यात आले। त्यामुळे फरार असलेला नगरसेवक अर्जुन दाभाडेसह त्याच्या साथीदारांना तातडीनं अटक करण्याची मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, एसान मीडिया, श्रीरामपूर।